आदिवासी संस्कृतीमुळे उदयास आलेला पालघर जिल्हा, मुकणे राजेशाही लाभलेला जयविलास राजवाडा आजही जिथे उभा आहे असा जव्हार तालुका व या तालुक्यापासूनच अवघ्या 23 किलोमीटर अंतरावर असलेल्या रामनगर गावात केशवसृष्टी निर्मित हे ऑक्सिजन पार्क. चला तर मग पाहूया प्रत्यक्षात. सर्वांसाठी खुले, कोणतीही एंट्री फी नसलेले हे आहे रामनगर गावातील ऑक्सिजन पार्क. आपल्या स्वागतासाठी समोर उभा आहे तो भव्य असा पूर्णतः बांबूपासून बनवलेला सभागृह. या पार्कचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे इथल्या सगळ्या गोष्टी बांबूपासूनच तयार करण्यात आल्या आहेत. हे पाहून आपणासही कळले असेलच की याला ऑक्सिजन पार्क का नाव देण्यात आले आहे. गवत प्रवर्गातील सर्वात उंच असलेली ही वनस्पती व त्यापासून बनवलेले हे पार्क खरंच पाहण्यायोग्य आहे. या पार्कची एंट्रीज इतकी सुंदर आहे की आतमध्ये अजून काय काय आहे याची उत्सुकता लागल्याशिवाय राहणार नाही. पाहू शकता याचे छत सुद्धा बांबूपासूनच तयार केलेल्या चटईचेच आहे. म्हणजे अशी वास्तू जिच्यामध्ये फक्त बांबूंचाच वापर पाहायला मिळतो. सभागृहातून बाहेर पडल्यावर या पार्कची भव्यता लक्षात येते. बाजूलाच एक मोठा कृत्रिम तलाव दिसत आहे व त्या शेजारीच आहे हा टी पॉइंट. इथे मित्रांसोबत बसून चहा पीत गप्पा मारणे हा वेगळाच आनंद. हे दृश्य बघा. चालताना ऊन लागू नये, पावसापासून रक्षण व्हावे म्हणून बांबूपासूनच बनवलेला हा लांबलचक मंडप. हा रस्ता जातो थेट राम मंदिराकडे. राम मंदिर हे या ऑक्सिजन पार्कचे खास आकर्षण आहे. नारळाच्या करवंटीमध्ये लावलेल्या या वेली पर्यटकांचे नक्कीच लक्ष वेधून घेणारे आहेत. खरंच केशवसृष्टी टीमने व या गावकऱ्यांनी हे जे पार्क उभारले आहे त्यातील त्यांची नाविन्यता ही वाखाणण्याजोग आहे. मंडपापासून जसे बाहेर पडतो तसे दृष्टीस पडते ते राम मंदिर. मंदिरासमोरची रचना इतकी आकर्षक आहे की कुणाचेही मन तृप्त झाल्याशिवाय राहणार नाही. मंदिरासमोर दोन्ही बाजूंना भाविकांना बसण्यासाठी बांबूच्याच बाकड्यांची व्यवस्था केलेली आहे. खरंच एका लहानशा गावात या अशा गोष्टी पाहायला मिळणे ही भाग्याचीच गोष्ट. रामनवमीच्या दिवशी या मंदिरात मोठा उत्सव साजरा केला जातो. आपण पाहू शकतो समोरच राम, लक्ष्मण, सीतामाता व सोबत गणपतीच्या मूर्तीचेही दर्शन होते. मंदिराच्या मागच्या बाजूला मुलांच्या मनोरंजनासाठी बनवलेल्या या गोष्टी पाहाव्यास मिळतात. त्यामध्येही बांबूंचाच वापर दिसतोय. मंदिराच्या डावीकडे अजून काही पॉइंट्स आहेत. चला तर मग करूया एक्सप्लोर. या पार्कचे अजून दुसरे वैशिष्ट्य म्हणजे इथे फक्त बांबूपासूनच वस्तू बनवलेल्या नाहीत, तर सर्वत्र परिसरामध्ये जवळजवळ 6000 बांबूंच्या वनस्पतींची लागवड केलेली आहे. म्हणजेच भविष्यात इथेच बांबूंचे उत्पादन घेतले जाईल व अजून नाविन्यता पाहावयास मिळेल. पार्कमधील अजून बरीच कामे पेंडिंग आहेत, पण जेवढे रेडी आहे त्यामध्ये सुद्धा मन भरून जाते. भविष्यात या पार्कमुळे इथल्या रामनगर वासियांना रोजगाराच्या भरपूर संधी उपलब्ध होतील. थोडासा डोंगराचा भाग चालून आल्यावर दिसतो तो मचान. म्हणजेच आजूबाजूची दृश्य पाहण्यासाठी बनवलेला हा लहानसा बांबूंचाच टॉवर. पाहू शकता चढण्यासाठी पायऱ्या, सुरक्षेच्या दृष्टीने बनवलेल्या या बांबूंच्या रेलिंग्स. खरंच सगळं पाहण्यासारखं आहे. हे ऑक्सिजन पार्क शहरी जीवनातून शांतता शोधणाऱ्या निसर्गप्रेमींसाठी एक उत्तम ठिकाण आहे. जर कधी जव्हारला फिरायला आलात तर वेळात वेळ काढून या ठिकाणाला भेट द्या. आशा करतो रामनगरमधील या ऑक्सिजन पार्कला भरभरून प्रतिसाद द्याल.